मिठी नदीवरील ही दृश्य गेल्या महिन्यातली आहेत। मिठी नदीला जलपर्णीचा विळखा पडला होता। जलपर्णीमुळे मिठी नदीत घाण कचरा साठत होता। पाण्याचा प्रवाह देखील यामुळे थांबला होता। जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती होत होती आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलं होतं। याबाबत मुंबई पालिकेकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र कोणीही त्यांची दखल घेईना। अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली झी हेल्पलाईननं। या नागरिकांची व्यथा झी हेल्पलाईननं मांडली। त्यानंतर झोपलेल्या पालिका प्रशासनाला जाग आली। आता मिठी नदीतून जलपर्णी काढण्याचं काम पालिकेकडून सुरू करण्यात आलंय। त्यामुळे मिठी नदीचा कोंडलेला श्वास मोकळा होतोय। पोकलेन मशीनच्या सहाय्यानं मिठी नदीच्या सफाईचं काम हाती घेण्यात आलंय। इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटणार असल्यामुळे त्यांनी झी हेल्पलाईनचे आभार मानले। ही जी डासांची समस्या होती त्यात लक्ष घातलं आणि महापालिकेला दाखवून दिलं की कसं येथील जनतेला मिठी नदीमुळे त्रास होतोय आणि झीने केलेल्या फॉलोअपमुळे आज महापालिकेने मिठी नदी स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं आहे। सफाईचं काम सुरू झालं आहे। त्यांनी माहिती पडतं की जी 24 लाईननी जे त्यांचा अधिकाऱ्यांसमोर आमचा जे त्रास आहे ते मांडलं होतं, त्यांना लक्ष दिलं त्यावरती आणि काम सुरू झालं आहे। म्हणजे मिठी नदीच्या परिसरातच अनेक कॉर्पोरेट कार्यालयं आणि हॉटेल्स आहेत। त्यांनाही डासांचा त्रास होत होता। तसंच नदीच्या जवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। विशेष म्हणजे 26 जुलैच्या महाप्रलयानंतर मिठी नदीचं पात्र मोठं करण्यात आलं होतं, मात्र हळूहळू ते पुन्हा आकसू लागलं होतं आणि महापालिकेचं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत होतं। मात्र झी हेल्पलाईनच्या दणक्यामुळे पुन्हा महापालिकेला मिठी नदीची आठवण झाली आहे। नदीतील जलपर्णी काढण्यास सुरुवात केली आहे, परंतु हेच काम जर स्थानिकांच्या तक्रारीनंतर लगेच हाती घेतलं असतं तर इतका काळ जनतेला त्रास सहन करावा लागला नसता। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाचं कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।